नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आज आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। आणि आजची माहिती अशी आहे मित्रांनो की दिव्यांग मंत्रालयाचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर दिव्यांग ॲपवर म्हणजेच दिव्यांग पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि त्यामध्येच ई-के-वाय-सीचा पण ऑप्शन आहे। ई-के-वाय-सी पण लवकरात लवकर करून घ्या। तशाच प्रकारे UDID कार्डची ॲप तुम्ही उघडा। UDID कार्डमध्ये पण ई-के-वाय-सीचा ऑप्शन आहे, तिथं तुम्ही करा, लवकरात लवकर करून घ्या। कारण ई-के-वाय-सीचा ऑप्शन नुसतं बँकेतच नाही तर UDID कार्डमध्ये आणि दिव्यांग पोर्टलवर सुद्धा ई-के-वाय-सीचा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो। म्हणून सरकारचं म्हणणं आहे की 100% ई-के-वाय-सी झाली पाहिजे, 100% रजिस्ट्रेशन झालं पाहिजे दिव्यांग पोर्टलवर आणि 100% आधार लिंक UDID कार्ड झालं पाहिजे। तशाच प्रकारे दिव्यांग पोर्टलसुद्धा आधार लिंक पाहिजे। म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो लवकरात लवकर ही कारवाई करा। कारण सरकारचं म्हणणं असं आहे की दिव्यांग पोर्टलवर तुम्ही अजून जर रजिस्ट्रेशन केलं नाही आणि ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं अनुदान बंद होईल असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणून लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो। तुम्हाला काय करायचं नाही आहे, UDID कार्डची ॲप उघडायची आहे। UDID कार्ड क्रोममध्ये उघडून त्यामध्ये मग तुम्हाला ई-के-वाय-सीचा ऑप्शन दिसेल ते करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन करायचे आहे आपल्या दिव्यांग पोर्टलवर। तिथं पण ई-के-वाय-सीचा ऑप्शन आलेला आहे। आधार कार्ड घेऊन आधार नंबर टाकून आपला ई-के-वाय-सी करून घ्या। तुम्हाला इथं OTP येतील दोन्ही याच्यावर आणि ते करून घ्या लवकरात लवकर, कारण खूप आवश्यक आहे। यामध्ये 100% नोंदणीचे आदेश दिले आहे सरकारकडून। पहा, हे पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे, पूर्णपणे वाचा, त्यानंतर तुम्हाला कळेल मित्रांनो। खूप आवश्यक आहे कारण दिव्यांगाचे ह्या जे पेन्शन आहे बंद होण्याची शक्यता आहे जर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही, ई-के-वाय-सी केली नाही तर। म्हणून आधार अपडेट पण करून घ्या। UDID कार्ड पण जर डेट आली आहे तर अपडेट करून घ्या मित्रांनो, खूप आवश्यक आहे। ई-के-वाय-सीचा ऑप्शन तुम्हाला घर बसल्या आहे ॲपवरच।